हरियाणातून काही कलाकार अयोध्येत दाखल झालेत। यावेळी त्यांनी खास नृत्यही सादर केलं। तर हनुमान चालीसाची धून वाजवत परिसर मंत्रमुग्ध केलाय। पाहुयात कलाकारांच्या अनोख्या रामभक्तीची एक झलक। या राम जन्मभूमी पथावरती वेगवेगळ्या ठिकाणी लोकनृत्य कलाकार इथं उपस्थित होणार आहेत, जे आपली कला इथं येणाऱ्या राम भक्तांना मान्यवरांना प्रस्तुत करतील। आणि मी सध्या आहे एका अशा मंचावरती जे हरियाणामधून आलेले कलाकार आहेत आणि याला म्हणतो आपण बीन सपेरा नृत्य। बीन सपेरा नृत्य म्हणजे ही बीन आहे आणि त्यांच्याकडे हे इथं एक वेगळा ताल आहे, ढोलक आहे। अशा प्रकारे अत्यंत सुंदर धून वाजवली जाते, ज्याला बीन सपेरा नृत्य म्हणतात। आणि या धून जी वाजते ती वाजते रामाच्या नावाची धून आहे। आप लोग ये क्या बजा रहे हैं? ये बीन जोगी सपेरा नृत्य है और हम हनुमान चालीसा का पाठ कर रहे हैं भगवान श्री राम जी। हनुमान चालीसा जी, इसको बीन कहते हैं, उसको क्या कहते हैं? उसको तुम्बा कहते हैं। तुम्बा है, चिमटा है, खंजरी है, ढोल है, नगाड़े, ये वाद्य यंत्र है। आए हरियाणा से? हम लोग हरियाणा डिस्ट्रिक्ट पलवल से आए। तर ही कला अत्यंत दुर्मिळ आहे किंवा दुर्मिळ होते आणि म्हणून याला जिवंत ठेवण्यासाठी हे लोक बीन सपेरा नृत्य करतात आणि अत्यंत सुंदर अशी धून आहे। सोबत हनुमान चालीसाच्या या तालावरती हे लोक आपलं नृत्य करतात आणि ही खासियत आहे। 22 जानेवारीला या राम जन्मभूमी पथावरती सर्व राज्यातले जे लोकनृत्य आहेत, जे कलाकार आहेत, त्यांना असं मंच बनवून दिलाय आणि या मंचावरनं ते त्या लोकांचं मनोरंजन करतील आणि आपली कला प्रस्तुत करतील। कॅमेरामॅन अनिल संगळसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।